नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित वुमेन्स एज्युकेशन कॉलेज श्रीगोंदा या महाविद्यालयातर्फे सर्व विद्यार्थिनींचं द्वितीय वर्षासाठी हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मैत्रिणींनो, विद्यापीठाची प्रथम वर्षाची वार्षिक परीक्षा 1 डिसेंबर 2021 ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण झालेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्व विद्यार्थिनींना ही परीक्षा निश्चितपणे कोणत्याही प्रकारचे अडथळे न येता पूर्णत्वास गेलेली असेल. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मला असाही विश्वास आहे की तुम्ही जी विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थिनींना उत्कृष्टपणे गुण मिळतील व निश्चितपणे तुम्ही द्वितीय वर्ष प्रवेशासाठी पात्र व्हाल याची मला पूर्णतः खात्री आहे. आजच्या उद्बोधन सत्राच्या अनुषंगाने द्वितीय वर्षामध्ये जो अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करताना इतर कोणत्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स किंवा स्वाध्याय आहेत जे आपल्याला पूर्ण करणे अनिवार्य राहील याविषयी मी थोडक्यात संक्षिप्त माहिती देणार आहे. सर्व विद्यार्थिनींनी ही माहिती समजून घ्यावी. जर तुम्हाला काही शंका असल्यास माझी जी व्हिडिओ क्लिप असेल त्या व्हिडिओ क्लिप खाली तुम्ही तुमची नोटिंग करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सजेशन पाठवू शकता. विद्यार्थिनींनो, आपल्याला द्वितीय वर्ष अभ्यासक्रमामध्ये सर्वसाधारणपणे ज्या विषयाचा अभ्यास करावायचा आहे किंवा जे प्रॅक्टिकल्स किंवा जे स्वाध्याय आहेत त्याची आपल्याला पूर्तता करावायची आहे. याची संक्षिप्त पण अचूक नोंद तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. कारण माझ्या माहितीनुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फार फार तर मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यापीठाची वार्षिक परीक्षा होणं अपेक्षित आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल हे आता आपल्याला सांगता येणार नाही. परंतु विद्यापीठाच्या सर्क्युलरनुसार ही परीक्षा कशी घ्यावायची, ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची याचा पूर्णतः अधिकार विद्यापीठाला आहे. परंतु विद्यापीठाची परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 15 दिवस आपल्याला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असेल किंवा स्वाध्यायाच्या अनुषंगाने असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने असेल त्याची पूर्तता करणं आपल्या सर्वांच्या वरती बंधनकारक असेल. अभ्यासक्रमाचा एकंदरीत जर आपण विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने त्यांनी 2 भाग केलेले आहेत. एक भाग आहे तो कोर्सच्या संदर्भात आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. आणि दुसरा जो भाग आहे की शिक्षकाची व्यावसायिक क्षमता विकसित झाली पाहिजे, शिक्षकामध्ये असलेल्या व्यावसायिक क्षमतांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज म्हणून हा एक वेगळा भाग त्यांनी ठेवलेला आहे. आणि इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज मध्ये आणखी एक भाग त्यांनी अंतर्भूत केलेला आहे, तो म्हणजे इंटर्नशिप आणि प्रॅक्टिस लेसन्स. त्याच्यामध्ये हे जे प्रामुख्याने 2 भाग आहेत त्या 2 भागावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे अभ्यासक्रमाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असलेला पहिला जो भाग आहे तो भाग आहे
पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन. पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन त्याला मराठीमध्ये स्पष्टपणे असं म्हणतात, शिक्षणातील दृष्टिकोन. पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन, शिक्षणातील दृष्टिकोन. पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन याच्यामध्ये प्रामुख्याने 4 विषय अंतर्भूत आहेत आणि ते अनिवार्य आहेत, सर्वांना कंपल्सरी आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही. हे 4 विषय जे आहेत ते 4 विषय प्रथमतः तुम्ही समजून घ्या. हे समजून सांगताना मी प्रथमतः विषयाचा कोर्स कोड जो आहे, प्रत्येक विषयाला विद्यापीठाने कोर्स कोड दिलेला आहे, तो कोर्स कोड सांगेन. त्या विषयाचं इंग्रजीमध्ये नाव सांगेन आणि त्यानंतर त्या विषयाचा मराठीमध्ये नेमका अर्थ काय आहे तो तुम्हाला सांगेन. आणि तो विषय तुम्हाला कोण शिकवणार आहे किंवा त्या विषयाचं अध्यापन आणि स्वाध्याय किंवा त्याचे प्रॅक्टिकल्स कोण पूर्ण करून घेणार आहे याची मी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर साधारणपणे पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन याच्यामध्ये एकंदरीत 4 विषय आहेत. ते 4 विषय कोणते? त्यातला कोर्स कोड क्रमांक 1 2008 ज्यामध्ये पहिला जो पेपर आहे असेसमेंट फॉर लर्निंग. असेसमेंट फॉर लर्निंग त्याला मराठीमध्ये म्हणतात अध्ययनासाठी मूल्य निर्धारण. अध्ययनासाठी मूल्य निर्धारण हा विषय आहे. प्राध्यापक लोखंडे मॅडम तुम्हाला शिकवते. अध्ययनासाठी मूल्य निर्धारण. मी विषयाचं नाव आणि संबंधित अध्यापकाचं नाव मी का सांगतो, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे की या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या शंका समाधानाचं निरसन करण्यासाठी तुम्हाला त्या विषयाच्या अनुषंगाने काही चर्चा करायची असेल, काही समस्या तुमच्या बाबतीत निर्माण झालेल्या असतील, अभ्यासक्रमाच्या बाबतीत निर्माण झालेल्या असतील, तर त्याचं योग्य रीतीने निरसन होण्यासाठी संबंधित व्यक्तीकडं तुम्ही पाठपुरावा करणं अपेक्षित आहे. म्हणून विषयाचं नाव आणि तो विषय कोण शिकवणार त्या अध्यापकाचं नाव मी तुम्हाला या ठिकाणी सूचित करणार आहे. त्याच्यातला पहिला पेपर आहे 2008 असेसमेंट फॉर लर्निंग, अध्ययनासाठी मूल्य निर्धारण हा पेपर आहे. त्याच्यामधला दुसरा पेपर आहे 2009 त्या विषयाचं नाव आहे नॉलेज अँड करिक्युलम. नॉलेज अँड करिक्युलम, ज्ञान आणि अभ्यासक्रम. ज्ञान आणि अभ्यासक्रम हा जो विषय आहे तो विषय प्राध्यापक थोरात SK हे सर शिकवतील. प्राध्यापक थोरात SK हे सर शिकवतील, या विषयाचं अध्यापन करतील. 3 नंबरचा पेपर आहे 2010 क्रिएटिंग अन इन्क्लुझिव्ह स्कूल. क्रिएटिंग अन इन्क्लुझिव्ह स्कूल, सर्वसमावेशक शाळांची निर्मिती. सर्वसमावेशक शाळांची निर्मिती या विषयाचं अध्यापन मी स्वतः करणार आहे. त्यानंतर पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन मधला चौथा विषय आहे 2011 नंबरचा जेंडर स्कूल अँड सोसायटी. जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंग, शाळा आणि समाज. जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंग, शाळा आणि समाज हे 4 अनिवार्य विषय आहेत. याच्यामध्ये असेसमेंट फॉर लर्निंग, अध्ययनासाठी मूल्य निर्धारण. दुसरा पेपर आहे नॉलेज अँड करिक्युलम, ज्ञान आणि अभ्यासक्रम. तिसरा पेपर आहे क्रिएटिंग अन इन्क्लुझिव्ह स्कूल, सर्वसमावेशक शाळांची निर्मिती. आणि चौथा पेपर आहे जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंग, शाळा आणि समाज. 4 पेपर आहेत आणि 4ही पेपर अनिवार्य आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही. या विषयामध्ये नेमके कोणते टॉपिक्स येतात, त्या प्रत्येक टॉपिकची उद्दिष्टे काय आहेत, त्या प्रत्येक स्वयंपूर्णामध्ये किंवा मॉड्यूल्समध्ये, मॉड्यूल्स म्हणजे स्वयंपूर्णांक, त्याच्यामध्ये येणारे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकामध्ये कोणते सब टॉपिक आहेत, त्याचा नेमका अर्थ काय आहे, याविषयी विषय शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता या प्रत्येक विषयाचं मूल्यमापन किती गुणांचं असतं
विद्यापीठ धर्तीवरती किती गुण दिले जातात, विद्यापीठ पातळीवर किंवा विद्यापीठाकडून किती गुणांचं मूल्यमापन केलं जातं आणि महाविद्यालयाकडून किती गुणांचं मूल्यमापन केलं जातं हे तुम्हाला मी नंतर सांगेन. पण हे 4 विषय आहेत, हे चारही विषय तुम्हाला अनिवार्य आहेत. त्याच्यानंतर या अनिवार्य विषयामधलाच आणखी दुसरा एक भाग आहे, तो म्हणजे ऑप्शन कोर्स. म्हणजे तुम्हाला पर्याय आहेत. बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 ऑप्शन कोर्स किंवा 4 ऑप्शन सब्जेक्ट्स आहेत. सिलेबसमध्ये अंतर्भूत केलेले 4 ऑप्शन कोर्स आहेत. ते 4 ऑप्शन कोर्स कोणते आहेत? त्याच्यामधला एक पहिला आहे पीस एज्युकेशन. पीस एज्युकेशन, शांतता शिक्षण. त्याचा कोर्स कोड आहे 2013 2013 पीस एज्युकेशन. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे शांतता शिक्षण. 2014 कोर्स नंबर 2014 त्याचा पेपर आहे गायडन्स अँड काउन्सिलिंग. गायडन्स अँड काउन्सिलिंग, मार्गदर्शन आणि सल्लाकार्य. मार्गदर्शन आणि सल्लाकार्य हा दुसरा ऑप्शन पेपर आहे. तिसरा ऑप्शन पेपर आहे 2015 सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. हा 3 नंबरचा ऑप्शन कोर्स आहे. आणि 4 नंबरचा ऑप्शन कोर्स आहे 2016 ह्युमन राईट्स एज्युकेशन. मानवी अधिकाराचे शिक्षण किंवा शिक्षणामध्ये मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार किंवा शिक्षणातील मानवी अधिकार असे 4 पेपर आहेत. आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाविद्यालयामध्ये 2 विषय शिकवण्यावर भर दिला जातो. एक प्रामुख्याने आहे 2014 कोर्स कोड असलेला गायडन्स अँड काउन्सिलिंग, मार्गदर्शन आणि सल्लाकार्य. आणि दुसरा पेपर आहे 2016 हा कोर्स जो आहे तो आहे ह्युमन राईट्स एज्युकेशन, मानवी अधिकाराचे शिक्षण. आता हा जो पेपर आहे किंवा हा जो विषय आहे, हा विषय आणि गायडन्स अँड काउन्सिलिंग हे 2 विषय फक्त आपल्या महाविद्यालयामध्ये शिकवले जातात किंवा या 2 विषयाचं अध्यापन केलं जातं. आता सर्वसाधारणपणे तुम्ही ज्यावेळेस द्वितीय वर्ष प्रवेश घेताना जो फॉर्म भरून दिलेला आहे महाविद्यालयामध्ये 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया मी तुम्हाला सूचित केली होती. बऱ्याच विद्यार्थिनींनी द्वितीय वर्षाचे प्रवेश निश्चित केलेले आहेत. अजूनही जवळजवळ 50% विद्यार्थिनी अशा आहेत की त्यांनी अजून द्वितीय वर्षातले प्रवेश घेतलेले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थिनींना हा ऑप्शन पेपर आम्हाला अजूनही देता आलेला नाही. पण ज्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेला आहे प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये येऊन, अशा सर्व विद्यार्थिनींनी गायडन्स अँड काउन्सिलिंग हा विषय ऑप्शन कोर्स म्हणून निवडलेला आहे. पुन्हा लक्षात ठेवा की ज्यांनी द्वितीय वर्षाचा प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थिनींनी गायडन्स अँड काउन्सिलिंग हा विषय ऑप्शन कोर्स म्हणून निवडलेला आहे. ज्या विद्यार्थिनींनी अजून महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चिती करता आलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांना गायडन्स अँड काउन्सिलिंग द्यायचा का ह्युमन राईट्स एज्युकेशन द्यायचा. ह्युमन राईट्स इन एज्युकेशन, शिक्षणातील मानवी अधिकार हा पेपर ऑप्शन पेपर म्हणून विद्यार्थ्यांना द्यायचा हे अजून ठरवलेलं नाही. जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी येतील तेव्हा त्यांना हा पेपर किंवा हा कोर्स ऑप्शन पेपर त्यांना देण्यात येईल. आता हे विद्यापीठाच्या धर्तीवरती एकूण 4 आणि 4 8 पेपर आहेत. पर्स्पेक्टिव्ह मधले 4 हे जे अनिवार्य आहेत आणि ऑप्शन पेपर मधले 4 पेपर आहेत. म्हणजे एकूण अभ्यासक्रमात अनिवार्य विषय जे आहेत ते 4 आहेत. पण ऑप्शन कोर्समध्ये जे 4 पेपर दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला फक्त एकच पेपरला किंवा एकच विषयाला पसंती देऊन तो पेपर
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी तुम्हाला निश्चित करायचा आहे. आणि ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचा हा विषय आपण निश्चित केलेला आहे. आता या विषयाच्या अनुषंगाने किंवा अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मी मगाशी तुम्हाला सांगितलं की विषय शिक्षक जे आहेत ते विषय शिक्षक या प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या मॉड्यूल्समध्ये, मॉड्यूल्सला स्वयंपूर्णांक असं म्हणतात, स्वयंपूर्णांकामध्ये नेमके कोणते कंटेंट दिलेलं आहे, कोणता आशय दिलेला आहे, त्या प्रत्येक पूर्णांकाची उद्दिष्टे काय आहेत, त्या प्रत्येक विषयामध्ये कोणते प्रॅक्टिकल्स किंवा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, याची माहिती संबंधित विषय शिक्षक तुम्हाला ऑनलाईन द्वारे देतील किंवा प्रत्यक्ष वर्गाध्यापनाद्वारे तुम्हाला त्याची माहिती देतील. आता सर्वसाधारणपणे या प्रत्येक विषयाचा जर आपण विचार केला, म्हणजे अनिवार्य विषय तुमचे 4 आहेत आणि ऑप्शन मधला तुम्ही एक पेपर निवडलेला आहे किंवा एक विषय निवडलेला आहे किंवा एका विषयाला तुम्ही पसंती दिलेली आहे, असे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील अनिवार्य विषय म्हणून एकूण 5 पेपरचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, एकूण 5 विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, एकूण 5 विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आता या प्रत्येक विषयाचा सिलेबसच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे प्रत्येक विषयामध्ये मग तो अनिवार्य असो, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन मधले 4 पेपर असो किंवा 4 विषय, आणि ऑप्शन मधला जो तुम्ही विषय निवडलेला आहे किंवा ज्या विषयाला तुम्ही पसंती दिलेला आहे तो एक विषय असो, त्या प्रत्येक विषयामध्ये जे स्वयंपूर्णांक दिलेले आहेत त्या प्रत्येक विषयामध्ये 4 स्वयंपूर्णांक आहेत. म्हणजे एकूण 5 विषयाचा जर आपण विचार केला तर एकूण अभ्यास पूर्ततेसाठी, म्हणजे विद्यापीठाचा अनिवार्य विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एकूण 20 मॉड्यूल्स, 20 स्वयंपूर्णांकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला अध्ययन करायचं आहे. हे 20 मॉड्यूल जे आहे विषयामध्ये, प्रत्येक विषयामध्ये येणारे 4 जे मॉड्यूल आहेत ते विषय शिक्षक शिकवतील, प्रत्यक्ष त्याचं अध्यापन करतील, ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे, त्याचं योग्य रीतीने स्वयं अध्ययन करायचं आहे आणि उत्कृष्टपणे तुम्हाला विद्यापीठाची परीक्षा द्यायची आहे. तर साधारणपणे प्रत्येक स्वयंपूर्णांकाचा आपण विचार जर केला तर प्रत्येक स्वयंपूर्णांकाची अभ्यासक्रमामध्ये विशिष्ट स्वरूपाची उद्दिष्टे सूचित केलेली आहे की हे स्वयंपूर्णांक का शिकवायचे. प्रत्येक स्वयंपूर्णांकाला असं एक टायटल आहे, एक नाव आहे. जसं प्रत्येक प्रकरणाला नाव असतं तसं प्रत्येक स्वयंपूर्णांकाला एक नाव आहे आणि त्या स्वयंपूर्णांकाच्या नावाखाली एक विशिष्ट स्वरूपाची उद्दिष्टे दिलेली आहेत. ती उद्दिष्टे कोणती आहेत हे तुम्हाला विषय शिक्षक समजावून सांगेल. त्याचबरोबर प्रत्येक स्वयंपूर्णांकामध्ये येणारे जे घटक असतील ते घटक कोणते आहे, त्या प्रत्येक घटकाचा नेमका अर्थ काय आहे याची माहिती तुम्हाला विषय शिक्षक देतील. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी अभ्यासक्रमाचा जो थोडक्यात आढावा घेतला, त्या आढाव्यामधून माझ्या असं निदर्शनास आलं की प्रत्येक स्वयंपूर्णांकामध्ये किमान 6 घटक दिलेले आहेत, किमान 6 घटक. काही स्वयंपूर्णांकामध्ये 7 घटक आहेत, काही स्वयंपूर्णांकामध्ये 8 घटक आहेत, काही स्वयंपूर्णांकामध्ये 9 घटक आहेत. जे किमान 6 ते कमाल 8 ते 9 टॉपिक्स प्रत्येक स्वयंपूर्णांकामध्ये अंतर्भूत आहेत. जर एका विषयाचा समजा आपण विचार केला, उदाहरणार्थ असेसमेंट फॉर लर्निंग, अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण, हा विषय जर आपण निवडला तर त्याच्यामध्ये पहिल्या स्वयंपूर्णांकामध्ये, दुसऱ्या स्वयंपूर्णांकामध्ये, तिसऱ्या स्वयंपूर्णांकामध्ये किंवा चौथ्या स्वयंपूर्णांकामध्ये, म्हणजे मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4 याचा एकत्रित टॉपिकचा, घटकांचा जर आपण विचार केला तर माझ्या माहितीनुसार किमान 25 ते 30 टॉपिक त्या पहिल्या पेपरमध्ये अंतर्भूत असते. सरासरी सांगितलं तुम्हाला.
म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 25 ते 30 टॉपिक अंतर्भूत आहे प्रत्येक टॉपिक मध्ये. मग 4 टॉपिकचा जर आपण एकंदरीत विचार केला, 4 टॉपिक मध्ये तर 4 विषयाचा जर आपण एकंदरीत आपण विचार केला तर किमान तुम्हाला 125 ते 150 टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे 5 विषयाचे. आता प्रत्येक स्वयंपूर्णांकामध्ये 4 ते 5 टॉपिक आहेत. 4 स्वयंपूर्णांक आहेत किंवा 4 मॉड्यूल्स आहेत. किमान 6 सांगितले, 6 मॉड्यूल्स आहेत, 6 घटक आहेत एका मॉड्यूलमध्ये. 4 मॉड्यूल असतील तर 24 किमान 24 ते 25 टॉपिक होतील. म्हणजे एका विषयामध्ये किमान 25 ते 30 टॉपिक्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत. एकंदरीत पर्स्पेक्टिव्ह मधले 4 विषय आणि ऑप्शन मधला 1 विषय, एकूण 5 विषय झाले. मग जर 24 ते 25 टॉपिक एका विषयामध्ये अंतर्भूत असतील तर 5 विषयामध्ये सरासरी 125 टॉपिक्स किमान आणि कमाल 150 टॉपिक्स 5 विषयाचे तुम्हाला अभ्यासायचे आहे. या सर्व घटकांचं उपघटकांचं तुम्हाला संबंधित विषय शिक्षक जे असतील ते विषय शिक्षक प्रत्यक्ष अध्यापन करतीलच, परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार करता विद्यार्थी प्रत्यक्ष ज्यावेळेस अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी होतो, उपस्थित राहतो आणि प्रत्यक्ष त्याच्या समोर वर्गाध्यापन सुरू असतं, त्या प्रत्यक्ष वर्गाध्यापनाची परिणामकारकता आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जे अध्ययन केलं जातं त्या अध्ययनाची परिणामकारकता याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. प्रत्यक्ष वर्ग अध्यापन ही परिणामकारकपणे 100% जरी नाही म्हटलं तरी जास्तीत जास्त परिणामकारक होऊ शकतं. पण ऑनलाईन पद्धतीने जे आपण अध्ययन अध्यापन करतो ते परिणामकारक होईलच असं आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून जर आपण ऑनलाईन पद्धतीने अध्ययन अध्यापन काही दिवस ठेवलं, काही दिवस म्हणतोय मी, प्रत्यक्ष वर्ग अध्यापन मी सुरू करणारच आहे, पण काही दिवस मी ऑनलाईन पद्धतीने अध्ययन अध्यापन ठेवलं तर ते परिणामकारक होईलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला स्वयं अध्ययनावरती जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. बाह्य परिस्थिती किंवा सध्या परिस्थिती ओमायक्रॉनची असेल किंवा कोविड-19ची परिस्थिती असेल ती अशीच जर राहिली, शासनाचे काही निर्बंध असतील, विद्यापीठाचे काही निर्बंध असतील किंवा ते जर शिथिल झाले भविष्यामध्ये तर प्रत्यक्ष वर्ग अध्यापन आपण घेणारच आहोत. पण प्राप्त परिस्थितीचा विचार करता काही थोडे दिवस मी ऑनलाईन पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू ठेवणार आहे. ज्यावेळेस ती शासनाचे परिपत्रक, विद्यापीठाच्या परिपत्रकाचा सर्वांगीण विचार करून किंवा बाह्य परिस्थितीचा विचार करून, मग एसटीचा संप असेल किंवा इतर काही परिस्थिती असेल, याचा सगळ्यांचा विचार करून ती जर पूर्वपदावर आली तर मी मात्र ऑनलाईन अध्ययन अध्यापन प्रक्रिया पूर्णतः बंद करणार आहे आणि प्रत्यक्ष वर्ग अध्ययन अध्यापन प्रक्रिया मी सुरू करणार आहे. पण तात्पुरती एक अध्ययन अध्यापन प्रक्रियेची सेवा म्हणून ही प्रक्रिया मी काही दिवस चालू ठेवणार आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकूण अनिवार्य जे विषय आहेत ते 4 आहेत. ऑप्शन कोर्स आहेत तो 1 आहे की ज्याला तुम्ही पसंतीक्रम दिलेला आहे. अभ्यासक्रम अनुषंगाने जर आपण विचार केला तर 5 पेपर तुम्हाला विद्यापीठाचे पेपर आहेत. आता हे जे 5 पेपर आहेत याचं मूल्यमापन नेमकं कोणत्या पद्धतीने केलं जाईल? ऑनलाईन पद्धतीने जर परीक्षा झाली तर त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, पण ऑफलाईन पद्धतीने जर परीक्षा झाली आणि माझ्या माहितीनुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होण्याची शक्यता 99% कमी आहे. 100% 99% कमी आहे. 1% मी सांगतोय, पण 99% ऑफलाईन परीक्षा होण्याची शक्यता आहे. कारण तोपर्यंत बरीचशी परिस्थिती आपल्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा जर झाली विद्यापीठाची तर प्रत्येक पेपर
किंवा प्रत्येक विषयाची विद्यापीठाची परीक्षा ही 75 गुणांची असते. मूल्यमापन समजून घ्या. मूल्यमापन इव्हॅल्युएशन, विद्यापीठाची परीक्षा प्रत्येक विषयासाठी ऑफलाईन झाली तर 75 गुणांची असते. म्हणजे एकूण पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन मधले 4 विषय जर तुम्ही विचारात घेतले तर 4 विषयाची परीक्षा म्हणजे प्रत्येक विषयाची 75 गुणांची परीक्षा होईल. म्हणजे 75 गुणिले 4 जर आपण विचार केला तर 375 गुण होतात विद्यापीठ परीक्षेचे. आणि तो तुम्ही जो ऑप्शन कोर्स निवडलेला आहे किंवा ऑप्शन सब्जेक्ट जो निवडलेला आहे त्याची विद्यापीठाची परीक्षा 75 गुणांचीच होते. म्हणजे ती 75 गुण आणि हे 375 गुण. तर याचा जर आपण एकंदरीत विचार केला तर विद्यापीठाची परीक्षा आणि ती 375 गुणांची होती. म्हणजे 75 गुणिले 5 जर आपण गृहीत धरलं तर 375 गुण विद्यापीठाचे होतात. परंतु महाविद्यालयाकडून काही स्वाध्याय किंवा प्रॅक्टिकल्स तुमचे पूर्ण करून घेतले जातात. त्याच्यामध्ये जे 5 पेपर आहेत किंवा 5 कोर्स जे आहेत जे पर्स्पेक्टिव्ह मधले किंवा तुम्ही ऑप्शन सब्जेक्ट निवडलेला असेल त्याच्यामधले जे 5 विषय आहेत त्या प्रत्येक विषयासाठी 2 स्वाध्याय असतात. एक स्वाध्याय 10 गुणांचा असतो, एक स्वाध्याय 15 गुणांचा असतो. ज्याला आपण प्रॅक्टिकल्स असं म्हणतो किंवा असेसमेंट असं म्हणतो. ते व्यवस्थितरित्या राईट करून त्याचा अभ्यास करून त्याचे व्यवस्थितरित्या लेखन करून तो लेखन अहवाल तुम्हाला विषय शिक्षकाकडे विहित वेळेत सादर करायचा असतो किंवा विहित वेळेत जमा करायचा असतो. म्हणजे एक विषय जर आपण निवडला तर त्या विषयामध्ये एक 10 गुणांचं प्रॅक्टिकल आणि दुसरं एक 15 गुणांचं प्रॅक्टिकल असतं. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 25 गुण आहे प्रॅक्टिकलसाठी, की ज्याचं मूल्यमापन महाविद्यालयात कडून केलं जातं किंवा विषय शिक्षकाकडून केलं जातं. अशा 5 विषयांचा जर आपण एकंदरीत विचार केला तर प्रत्येक विषयाला 25 गुणांचा अंतर्गत प्रॅक्टिकल किंवा स्वाध्याय असतील तर 5 गुणिले 25 किंवा 25 गुणिले 5 याचा जर आपण विचार केला तर 125 गुण हे अंतर्गत गुण म्हणून ग्राह्य धरले जातात. म्हणजे 375 अधिक 125 याचा जर एकत्रित आपण विचार केला तर 500 गुणांचं वेटेज ह्या विषयासाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 25 पैकी मिळणारे गुण जे आहेत तुम्ही जे स्वाध्याय किंवा प्रॅक्टिकल विषय शिक्षकाकडे सबमिट करणार आहात, जमा करणार आहात, त्याचे विषय शिक्षक योग्य रीतीने तपासणी करून मूल्यमापन करून त्याचे गुण अंतर्गत गुण विद्यापीठाला कळवले जातात. आणि विद्यापीठाला गुण कळवताना तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रॅक्टिकल्स किंवा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे, कोणत्या पद्धतीने त्याचं लेखन केलेलं आहे याचा एकत्रित विचार करून ते गुण विद्यापीठाकडे कळवले जातात. त्याचा पूर्णतः अधिकार हा विषय शिक्षकाला किंवा महाविद्यालयाला असतो. जर तुम्ही हे प्रॅक्टिकल्स विहित वेळेत पूर्ण केलेले नाहीत किंवा करणार नसाल तर मात्र विद्यापीठाला त्याचे गुण कळवले जात नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक जरी प्रॅक्टिकल किंवा एक जरी स्वाध्याय तुम्ही सबमिट केला नाही तर तुम्हाला पुढील वर्षी पुनर्परीक्षार्थी म्हणून विद्यापीठाच्या परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो. त्याची फी जी असते, एक प्रॅक्टिकल तुमचा अपूर्ण असू द्या किंवा एका विषयामध्ये तुम्ही अनुत्तीर्ण असू द्या किंवा सर्व प्रॅक्टिकल तुमचे अपूर्ण असू द्यात किंवा सर्व विषयामध्ये तुम्ही अनुत्तीर्ण असू द्यात, तुम्हाला 1300 रुपये विद्यापीठाची फी भरून पुनर्परीक्षार्थी म्हणून तुम्हाला परीक्षेला तोंड द्यावं लागेल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढा की एक स्वाध्याय जरी अपूर्ण असला तरी तुम्ही पुनर्परीक्षार्थी म्हणूनच तुम्हाला पुढील वर्षी परीक्षा द्यावी लागेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे स्वाध्याय असतील किंवा जे प्रॅक्टिकल असतील ते प्रॅक्टिकल विषय शिक्षक ज्यावेळी सूचित करतील, जे वेळ तुम्हाला देतील त्या वेळेपूर्वी ते प्रॅक्टिकल्स तुम्ही जमा करणे हे तुमच्यावरती बंधनकारक असेल. त्यामधला पहिला भाग तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितला. एकूण 5 विषय आहेत आणि या 5 विषयाचं मूल्यमापन विद्यापीठाकडून प्रत्येक विषयाचं
म्हणजे मग 75 गुणांनी केलं जातं. पण 5 विषयाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर 375 गुण विद्यापीठाकडून दिले जातात आणि प्रत्येक विषयाचे 25 गुण जर आपण विचारात घेतले तर 125 गुण महाविद्यालयाकडून दिले जातात. म्हणजे एकूण 500 गुणांचं वेटेज या पहिल्या विभागाला आहे. त्याच्यानंतर दुसरा याच्यातला महत्वाचा भाग आहे प्रात्यक्षिक कार्य विभाग म्हणून. पहिला जो आहे तो अभ्यासक्रम विषयी झाला. दुसरा जो भाग आहे तो प्रॅक्टिकल्स वर्क शिक्षण म्हणून एक भाग आहे. तर याच्यामधला पहिला जो भाग आहे प्रॅक्टिकल तुम्हाला जे पूर्ण करायचे आहे त्याच्यामधला त्याला टायटल दिलं आहे इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, EPC ज्याला आपण म्हणतो, इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, व्यावसायिक क्षमतांचा विकास. शिक्षणाची व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत झाली पाहिजे किंवा विकसित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हा शिक्षण किंवा हा विभाग याच्यामध्ये अंतर्गत असतो. तर साधारणपणे याच्यामधला पहिला जो भाग आहे तो EPC 6, त्याचं नाव आहे रिसर्च प्रोजेक्ट, संशोधन प्रकल्प. तर या बाबतीत ह्या प्रॅक्टिकलच्या बाबतीत उद्बोधन मी स्वतः तुम्हाला करणार आहे. या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारच्या कृती करायच्या, त्या कधी पूर्ण करायच्या, कोणत्या पद्धतीने पूर्ण करायच्या, या बाबतीत मी पूर्णतः तुम्हाला जास्तीत जास्त उत्कृष्ट किंवा चांगल्या पद्धतीने उद्बोधन करण्याचा मी प्रयत्न करेन. आता हा विषय जो आहे तो अभ्यासक्रमामध्ये का समाविष्ट केला तर त्याचे प्रामुख्याने 2 हेतू किंवा 2 उद्दिष्ट आहे की विद्यार्थी शिक्षक ज्यावेळेस बीएड अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो, बीएड अभ्यासक्रम अभ्यासतो, त्यावेळी त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वैज्ञानिक किंवा शैक्षणिक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याने पारंपरिक पद्धतीने न स्वीकारता काहीतरी शास्त्रीय आधार किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच शिक्षणातले जे विचार आहेत किंवा शिक्षणामधले जे कल्पना आहेत त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत, त्याने त्या स्वीकारल्या पाहिजेत. त्यासाठी आवश्यक असणारा दृष्टिकोन त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. हा संशोधन प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे किंवा महत्वाचा हेतू आहे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा हेतू असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे विषय अभ्यासता, मग पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन मधील असतील किंवा ऑप्शन कोर्स मधले सब्जेक्ट असतील, तुम्ही वेगवेगळ्या विषयांचा ज्यावेळेस अभ्यास करता किंवा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं प्रात्यक्षिक करताना, प्रत्यक्ष कृती करताना, प्रत्यक्ष अनुभव घेताना, प्रत्यक्ष निरीक्षण करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव येतात किंवा तुम्ही जे अनुभव घेत असता, तुम्ही जो अभ्यासक्रम अभ्यासता, तुम्ही जे निरीक्षण करता किंवा प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्ही करता, त्या करत असताना काही समस्या निर्माण होतात. मग ही समस्या का निर्माण होते याचा तुम्हाला शोध घेता आला पाहिजे. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की प्रत्यक्ष शाळेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस टीचिंग किंवा एक तुमच्या विषयाचा, तुमच्या अध्यापन पद्धतीचा एक पाठ घ्यायला एखाद्या शाळेमध्ये जर तुम्ही गेलेला असाल आणि शाळेमध्ये तुम्ही अध्यापन उत्कृष्टपणे किंवा जीव तोडून अध्यापन करताय, शिकवताय मुलांना, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गोंधळ करतात, बेशिस्तपणे वागतात. मग तिथं तुमच्या मनामध्ये असा एक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे की विद्यार्थी बेशिस्त का वागतात व त्याची कारण काय आहेत, त्या कारणाच्या मुळापर्यंत जाण्याची दृष्टी तुमच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी गोंधळ करतात, 1-2 चापटे आपण त्याला मारतो, त्याला दराडतो, त्याच्यावरती ओरडतो आणि आपण बाजूला होतो, पण तो असं का वागतो याचा आपण मुळापासून शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. किंवा दुसरं एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगते, प्रत्यक्ष वर्गामध्ये तुम्ही शिकवताय पण विद्यार्थ्याला व्यवस्थित वाचता येत नाही किंवा त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचन आणि लेखन का करता येत नाही, आपण फक्त काही नाममात्र त्याला सूचना देतो आणि आपण बाजूला होतो.
पण तिथं आपले कर्तव्य किंवा आपली जबाबदारी संपलेली नसते. मग त्या विद्यार्थ्याच्या लेखनामध्ये किंवा वाचनामध्ये चुका का होतात, त्याची कारणं नेमकी काय आहेत, ती शोधली पाहिजेत आणि त्याला आपण वाचन आणि लेखनामध्ये सुधारणा करण्यासाठी काही उपाय सुचवले पाहिजे. म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्या समस्या निर्माण होतात, प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन असेल, वर्ग अध्यापन असेल, वर्ग व्यवस्थापन असेल किंवा तुमचा बीएडचा अभ्यासक्रम असेल, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेस सहभागी होता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की काही अडथळे निर्माण होतात, काही ब्रेकेजेस निर्माण होतात, काही समस्या निर्माण होतात. त्या का निर्माण होतात त्याची कारण आपल्याला शोधता आली पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला उपाय शोधता आले पाहिजे. त्यासाठी एक महत्वाचा दृष्टिकोन असतो, तो म्हणजे संशोधनाचा दृष्टिकोन. म्हणून हे प्रॅक्टिकल अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला समस्यांचा शोध घेता आला पाहिजे आणि त्या समस्येची योग्य रीतीने मांडणी करून त्याचा पाठपुरावा करून त्या समस्या सोडवायच्या कशा यासाठी आवश्यक असणारी जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा या प्रात्यक्षिक कार्याचा प्रमुख हेतू आहे. आता विद्यार्थ्यांना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने तुम्हाला योग्य रीतीने मी उद्बोधन करेल. याच्यामध्ये संशोधन म्हणजे काय, संशोधनाचा अर्थ कोणता, संशोधनाचे प्रकार कोणते, संशोधनाची उद्दिष्टे कोणती असतात, संशोधनाच्या पद्धती कोणत्या असतात, परिकल्पना म्हणजे काय, परिकल्पनाची मांडणी कशी केली जाते, गृहीतकं म्हणजे काय, गृहीतकांची मांडणी कशी केली जाते, उद्दिष्ट म्हणजे काय, उद्दिष्टांची मांडणी कशी केली जाते, एखादी समस्या निवडल्यानंतर त्या समस्येचा डाटा कसा गोळा करायचा, सर्वेक्षण पद्धतीने करायचा का एक्सपेरिमेंटल मेथडने म्हणजे प्रायोगिक पद्धतीने करायचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक डॉक्युमेंटचा आधार घेऊन माहितीचं संकलन करायचं. म्हणजे अध्यापनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत याची तुम्हाला मी माहिती देईन. तुम्ही जो डाटा गोळा करणार आहात, त्या गोळा केलेल्या डाटाची किंवा माहितीचं विश्लेषण कसं करायचं, त्याचं कोष्टकीकरण कसं करायचं, त्याची शेकडेवारी कशी काढायची, कन्क्लुजन कसं करायचं, म्हणजे निष्कर्ष कसे मांडायचे आणि आपण जी समस्या मांडलेली आहे त्या समस्येचं शैक्षणिक इम्प्लिमेंटेशन, एज्युकेशन इम्प्लिमेंटेशन, शिक्षणामध्ये त्याचा उपयोग कसा करायचा, शिक्षणाच्या दृष्टीने त्याचं महत्व काय, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला अध्यापनाच्या ओघामध्ये मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेन की जेणेकरून रिसर्च प्रोजेक्टच्या बाबतीत तुम्हाला जे काम करायचं आहे किंवा जी कृती करायची आहे त्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांचं निरसन व्हायला तुम्हाला एक प्रकारे मदत होईल. यासाठी मी जवळजवळ 4 ते 5 तास एकूण अध्यापन करावं लागतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी क्लिअर होत असतात. आता हे प्रात्यक्षिक कार्य जे आपल्याला करायचं आहे ते प्रात्यक्षिक कार्य करताना तुम्हाला जी समस्या तुम्हाला दिली जाईल किंवा तुम्ही जी समस्या निवडणार आहात, की जी समस्या तुम्हाला जाणवते ती समस्या तुम्ही निवडणार आहात आणि ती समस्या निवडल्यानंतर त्याच्या अनुषंगाने जी मांडणी करायची आहे, कशी मांडणी करायची याचं मार्गदर्शन तुम्हाला मी करेल, अगदी वैयक्तिक करेल किंवा सामूहिक स्वरूपाचे मार्गदर्शन करेल. त्याचबरोबर तुम्ही जो अहवाल तयार करणार आहात तो व्यवस्थित कच्च्या स्वरूपात लिहून तो माझ्याकडून स्वतः तुम्ही तपासून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ अक्षरात त्या अहवालाची तुम्हाला मांडणी करायची आहे. अहवाल लिहिताना तुम्ही जी संशोधन समस्या निवडलेली आहे त्या संशोधन समस्येचं टायटल काय आहे, त्याचबरोबर त्याची उद्दिष्टे काय आहेत, त्याची गरज किंवा त्याची आवश्यकता काय आहे, तुम्ही ही संशोधन समस्या सोडवताना कोणत्या प्रकारची साधनं वापरली, साधनं कोणती असतात, साधनं म्हणजे काय, साधनांचे प्रकार कोणते, हे सगळे तुम्हाला मी उद्बोधनामध्ये माहिती देईन. टूल्स, साधनं किंवा टूल्स कोणते आहेत, त्याचबरोबर तुम्ही ती समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी किंवा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेले आहेत किंवा तुम्ही नेमकं काय केलेलं आहे, कोणत्या प्रत्यक्ष कृती केलेल्या आहेत, कोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जो डाटा गोळा केलेला आहे त्याचं विश्लेषण, त्याची मांडणी कशी केली आहे, निष्कर्ष कसे मांडलेले आहेत, शिक्षणात त्याचं महत्व काय किंवा शिक्षणात त्याची अंमलबजावणी कशी करणार, या सर्वांचा उल्लेख तुम्हाला अहवालामध्ये करावा लागेल. आता हा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे
तो प्रोजेक्ट देताना तुम्हाला अगोदर विषय समस्या जी आहे ती समस्या तुम्हाला अगोदर सगळे या प्रॅक्टिकलच्या संदर्भात संपूर्ण तुम्हाला उद्बोधन केलं जाईल. मग तुमच्या समोर एक 4-2 समस्या ठेवल्या जातील. त्याच्यापैकी एक समस्या तुम्हाला निवडायची की जी प्रकर्षाने तुम्हाला जाणवते. त्या समस्या ज्या आहेत, समस्या उद्बोधन करताना तुम्हाला 70-80 समस्या मी सांगेल, पण त्या तुम्हाला जाणवणाऱ्या असल्या पाहिजे. तुम्ही त्या समस्येचा अनुभव घेतलेला असला पाहिजे. अशीच समस्या तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे. तर ह्या समस्या ज्या आहेत त्या समस्या निवडल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्ष तुम्हाला कृती कार्यक्रम राबवायचा आहे. कृती कार्यक्रमातून येणारे जे अनुभव आहे, जी माहिती तुम्ही संकलित करणार, त्याचं संकलन करायचे, त्याचं कोष्टकीकरण करायचे, त्याचं विश्लेषण करायचे, त्याचे निष्कर्ष मांडायचे, शिक्षणातील महत्व तुम्हाला अहवालामध्ये नमूद करायचे आहे. आता हा जो इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी मधला EPC 6 रिसर्च प्रोजेक्ट, हा जो प्रोजेक्ट आहे तो एकूण 50 गुणांचा आहे. हा रिसर्च प्रोजेक्ट तुम्ही व्यवस्थितरित्या करून तो विषय शिक्षकाकडे किंवा मार्गदर्शक शिक्षकाकडे जर सादर केला नाही तर विद्यापीठाच्या गुणपत्रिकेमध्ये ऍबसेंट म्हणून येतो. कारण आमच्याकडे जर सबमिट झाला तर आम्ही त्याचं मूल्यमापन करून त्याचे गुण 50 पैकी मिळणारे गुण आम्ही विद्यापीठाला कळवणार. पण जर तुम्ही तोच व्यवस्थितरित्या सबमिट केला नाही किंवा विहित वेळेत जर सबमिट केलं नाही तर त्याचे गुण विद्यापीठाला आम्ही कळवणार नाही. त्यामुळे ऍबसेंट रिमार्क येतो आणि पुन्हा तुम्हाला पुनर्परीक्षार्थी म्हणून विद्यापीठ परीक्षेची सर्व फी भरून तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसावं लागतं. हा एकूण 50 गुणांचा आहे. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये 60 तास दिलेले आहे. याच्या 60 तासाची विभागणी अशी आहे की 5 ते 6 तास प्रत्यक्ष तुम्हाला अध्यापन केलं जाईल, शिकवलं जाईल. याच्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी असतात, कोणते घटक येतात, त्याचा नेमका आशय काय, त्याचा नेमका अर्थ काय, याच्या बाबतीत तुम्हाला सगळं उद्बोधन केलं जाईल. आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम किंवा प्रत्यक्ष त्याच्या अहवालावरती तुम्हाला काम जवळजवळ 45 ते 50 तास तुम्हाला काम करायचं आहे. आणि जे काम तुम्ही करणार आहात त्यातून जी माहिती तुम्ही कलेक्ट करणार आहात त्या माहितीचं संकलन केल्यानंतर जो तो अहवाल आहे तो अहवाल लिहिण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 तास लागतात. म्हणजे एकंदरीत 55 ते 60 तासामध्ये हा इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी मधला रिसर्च प्रोजेक्ट तुम्हाला पूर्ण करावा लागतो. म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत मूल्यमापनाच्या बाबतीत जर थोडक्यात आपण पुन्हा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की विद्यापीठाचे 5 पेपर आहेत की जे 500 गुणांचे आहेत. 375 गुण हे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आहेत 5 विषयासाठी, आणि 5 विषयासाठी जे प्रॅक्टिकल आहेत प्रत्येक विषयासाठी 25 गुण, 5 विषयाचे 25 प्रमाणे 125 गुण, 375 अधिक 125 गुणांचा विचार केला तर 500 गुण त्यासाठी आहेत. आणि इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी मधला पहिला प्रॅक्टिकल किंवा पहिला घटक तुम्हाला सांगितला EPC 6 रिसर्च प्रोजेक्ट हा 50 गुणांचा आहे. म्हणजे 500 अधिक 50 550 गुण झाले. 550 गुण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक कार्यामधला दुसरा भाग आहे EPC 7 इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज. याच्यामध्ये पोर्टफोलिओ म्हणजे कागदपत्राची एक जंत्री असते किंवा एक लेखाजोखा असतो तुमचा संपूर्ण 2 वर्षाचा, पोर्टफोलिओ त्याला असं म्हणतो. प्रवेश घेतल्यापासून ते द्वितीय वर्षाची वार्षिक परीक्षा होईपर्यंत ज्या घटना महाविद्यालयात घडलेल्या असतील, जे अनुभव तुम्हाला मिळालेले असतील, जे प्रत्यक्ष कृती तुम्ही केलेली असेल, जे तुम्ही कामकाज केलेलं असेल, या प्रत्येक गोष्टीचा समावेश, प्रत्येक गोष्टीची नोंद पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला करावी लागते. आता हे प्रात्यक्षिक कार्य तुम्हाला का दिलेलं आहे की बीएड करताना तुमच्यामध्ये विविध प्रकारच्या कल्पना असतात, त्या कल्पनांचे योग्य रीतीने तुम्हाला संघटन करता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ एक साधा प्रश्न आहे की ते पोर्टफोलिओमध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की बीएडला प्रवेश का घ्यावा असं वाटलं. त्याच्या पाठीमागे तुमचे काही विचार असतील, काही कल्पना असतील. आणि शेवटच्या शिक्षेमध्ये शेवटचा प्रश्न विचारलाय की बीएड केल्यानंतर तुमच्यामध्ये कोणता फरक जाणवला. म्हणजे हे जे विचार आहेत किंवा हे ज्या कल्पना आहेत त्याच्या अनुषंगाने
त्याची व्यवस्थितरित्या तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे, त्याचं ऑर्गनायझेशन करता आलं पाहिजे. म्हणजे विविध कल्पनांचे संघटन, विचार आणि प्रसंगाची स्पष्टपणे तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. हा पहिला उद्देश पोर्टफोलिओचा आहे. दुसरा उद्देश आहे की जो अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासता त्या अभ्यासक्रमावरती काही प्रश्न याच्यामध्ये विचारले, काही थीम टाकलेले आहेत किंवा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल तुम्ही पूर्ण करता त्या प्रॅक्टिकलवरती काही थीम टाकलेले आहेत, काही प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न असतील किंवा प्रॅक्टिकलच्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न असतील, त्याच्यामध्ये त्या विषयाचा तुमचा नेमका दृष्टिकोन कोणता आहे त्या दृष्टिकोनाची व्यवस्थितरित्या तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. उदाहरणार्थ बीएड महाविद्यालयातल्या शिक्षकाच्या बाबतीत तुम्हाला कोणते अनुभव आले, बीएड महाविद्यालयातला अध्यापक कसा असावा, हे असे प्रश्न विचारलेले आहेत. तर या शिक्षकाविषयीचे जे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनाची योग्य रीतीने तुम्हाला तिथे मांडणी करता आली पाहिजे. तुमच्या शब्दात, तुमच्या विचाराने त्याचे योग्य रीतीने संघटन करता आलं पाहिजे किंवा योग्य रीतीने त्याची मांडणी करता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीएड अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता तुमच्यामध्ये विकसित झालेल्या आहेत. मग तुमच्यामध्ये स्वतःचं मत मांडण्याची क्षमता विकसित झालेली आहे किंवा नाही याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात. तर या उद्दिष्टांचा विचार करता याच्यामध्ये अनेक बाबी असलेल्या दिसून येतात, अनेक घटक असलेले दिसून येतात. मग याच्यामध्ये पहिल्या वर्षापासून म्हणजे प्रवेश घेतल्यापासून ते बीएड महाविद्यालयाच्या शेवटची परीक्षा देईपर्यंत तुम्हाला अनेक प्रसंगाची, अनेक घटनांची त्याच्यामध्ये नोंद करावी लागते, हा एक भाग. आणि दुसरा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे की प्रत्येक दिवशी महाविद्यालयामध्ये कोणत्या विषयाचं अध्यापन झालं, मग ते कंपल्सरी पेपर असतील किंवा ऑप्शन पेपर असतील किंवा तुमचे मेथडचे पेपर असतील किंवा तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्स असतील, आठवड्यातल्या कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित केला याच्याही नोंदी तुम्हाला याच्यामध्ये करावे लागतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील किंवा प्रसंग असतील, त्याच्या अनुषंगाने काही कागदपत्र असतील, त्याच्या अनुषंगाने काही फोटोग्राफ्स असतील, त्याच्या अनुषंगाने काही अचिव्हमेंट्स असतील. उदाहरणार्थ महाविद्यालयाने एखादी स्पर्धा घेतलेली आणि तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे, ती तुमची अचिव्हमेंट असते. त्या अचिव्हमेंटची नोंद तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये करावी लागते. किंवा तुम्ही शाळेमध्ये प्रॅक्टिस लेसनसाठी गेलेला आहात, तिथं तुम्ही लेसन उत्कृष्टपणे सादर केले आणि जे ऑब्झर्वर आहे त्या ऑब्झर्वरनी लेसन अत्यंत छान झाला किंवा सरावपाठ अत्यंत सुरेख झाला, सुरेख सादरीकरण होतं, असा चेहरा मारले असेल, तर असे जे काही अचिव्हमेंट आहेत त्या अचिव्हमेंट्सची नोंद तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये करावी लागते, त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतात. किंवा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये उत्कृष्ट प्रकारचा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल शाळेने तुम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे, तर ते प्रमाणपत्र किंवा त्या कागदपत्राची प्रत या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला नोंद करून योग्य रीतीने जोडावी लागते. म्हणजे अशा अनेक घटना किंवा अशा अनेक बाबी आहेत की ज्यांचा समावेश पोर्टफोलिओमध्ये होतो. प्रवेश घेतल्यापासून ते महाविद्यालयाच्या अखेरच्या दिवसापर्यंत किंवा विद्यापीठाच्या अखेरच्या पेपरपर्यंत ज्या गोष्टी, घटना घडलेल्या, जे अनुभव आलेले आहेत, बीएड महाविद्यालयातले वर्गाध्यापन असतील, वर्गाध्यापनाचे अनुभव असतील किंवा तुम्ही शाळेवरती इंटर्नशिपसाठी गेलेला असाल किंवा प्रॅक्टिस टीचिंगसाठी गेलेला असाल, कुठं व्हिजिटला गेलेला असाल, तिथं आलेले अनुभव असतील, या प्रत्येक गोष्टीची तिथं तुम्हाला नोंद करावी लागते. आता हे प्रॅक्टिकलची मांडणी कशी करायची याचं एक व्यवस्थितरित्या एक जर्नल तयार केलेलं आहे. ते जर्नल तुम्हाला मात्र महाविद्यालयातून घ्यावी लागेल आणि त्याची नोंद तुम्हाला त्या जर्नलमध्ये करावी लागेल. ते जर्नल जे आहे ते जर्नल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून देईल की जेणेकरून बीएड प्रवेश घेतल्यापासून
ते BEd महाविद्यालय संपेपर्यंत. खरं तर सुरुवातीलाच हे तुम्हाला मी दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलच्या याच्यामध्ये पहा. एक पोर्टफोलिओ म्हणून तुम्हाला एक स्पायरल दिलेला आहे. त्या स्पायरलमध्ये तुम्ही नोंदी करणं गरजेचं आहे. किती विद्यार्थ्यांनी नोंदी केल्या हे काही माहीत नाही, परंतु पोर्टफोलिओचं प्रॅक्टिकल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाची परीक्षा सुरू होण्यापूर्वी देणं आवश्यक आहे. ते कोणी पाहिलं नसेल तर पहा. त्याच्या अनुषंगाने मी एकदा पुन्हा उद्बोधन घेईल. मी याच्यावरती उद्बोधन करेल किंवा भोसले मॅडम याच्यावरती उद्बोधन करतील. दोघांपैकी कोणी पोर्टफोलिओवरती योग्य रीतीने उद्बोधन करेल. त्यासाठी 2 ते 3 तास तुम्हाला अध्यापन करावं लागेल, प्रत्यक्ष चर्चा करावी लागेल. प्रत्येक जर्नलमध्ये किंवा पोर्टफोलिओच्या स्पायरलमध्ये प्रत्येक पानावरती नेमक्या कोणत्या नोंदी दिलेल्या आहेत, त्या नोंदी कशा करायच्या, कोणत्या पद्धतीने करायच्या, याची माहिती तुम्हाला योग्य रीतीने उद्बोधन करून दिलं जाईल. एक 2 भाग प्रात्यक्षिक करायचं. EPC 6, EPC 7. EPC 6 आहे रिसर्च प्रोजेक्ट, EPC 7 आहे पोर्टफोलिओ. EPC 6 मध्ये रिसर्च प्रोजेक्ट आहे, EPC 7 मध्ये संपूर्ण 2 वर्षाच्या अनेक घटनांची, अनेक प्रसंगाची, अनेक विचारांची, अनेक मतांची, अनेक कल्पनांची, अनेक अनुभवांची, अनेक अचिव्हमेंटची तुम्हाला तिथं नोंद करायची, मांडणी करायची आहे. ते स्पायरल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकदा अभ्यासा. त्याच्यामध्ये नेमक्या काय बाबी दिलेल्या आहेत, ज्या बाबी तुम्हाला समजलेल्या आहेत त्या बाबी तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून काढा. जर तुम्हाला त्या समजत नसतील तर मी जो व्हिडिओ सादर करेल EPC 7 वरती, त्याच्या खाली तुम्ही तुमच्या कमेंट्स टाकू शकता की जेणेकरून तुम्हाला योग्य रीतीने मार्गदर्शन करणं सोयीचं जाईल. जोपर्यंत ऑनलाईन लेक्चर आहे तोपर्यंत. एकदा ऑफलाईन लेक्चर सुरू झाले की सगळं ऑनलाईन गायडन्स आपोआप बंद होईल. कोणालाही कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन गायडन्स केलं जाणार नाही. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल कार्यामध्ये आणखी एक दुसरा महत्वाचा भाग आहे, EWF2, एंगेजमेंट विथ फील्ड. एंगेजमेंट विथ फील्ड याचा अर्थ असा की प्रत्यक्ष कृतीच्या ठिकाणी जाऊन काम करणे. जे काम करायचे, जे कृती करायचे ते प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आपल्याला सूचित केलेलं आहे त्या स्थळावर किंवा त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष काम करणे. फील्ड म्हणजे ठिकाण असेल. म्हणजे उदाहरणार्थ प्रॅक्टिस लेसन असतील तर तुम्हाला शाळा दिली जाईल आणि त्या शाळेवरती प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला जे काम करायचे ते काम किंवा कृती तुम्हाला पूर्ण करावं लागेल. अशा अनेक गोष्टींचा, अशा अनेक बाबींचा समावेश EWF, एंगेजमेंट विथ फील्ड, याच्यामध्ये होतो. तर एंगेजमेंट विथ फील्ड, आता थोडंसं मगाशी तुम्हाला सांगितलं पोर्टफोलिओचं मूल्यमापनाचे गुण तुम्हाला फक्त सांगायचे राहिले की ते 50 गुण आहे पोर्टफोलिओसाठी. म्हणजे एकंदरीत विद्यापीठाची परीक्षा ही 375 गुणांची, विषयाच्या अंतर्गत प्रॅक्टिकल 125 गुणांचे म्हणजे 500 गुण झाले. रिसर्च प्रोजेक्टसाठी 50 गुण म्हणजे 550 गुण झाले. त्यानंतर पोर्टफोलिओसाठी 50 गुण म्हणजे एकंदरीत 600 गुण झाले. आता याच्यामधला सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रमात वेटेज असलेला भाग म्हणजे EWF2, एंगेजमेंट विथ फील्ड. याच्यामध्ये 2 सेक्शन त्यांनी केलेले आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये 2 सेक्शन आहेत. त्याच्यामधलं पहिला सेक्शन आहे तो म्हणजे इंटर्नशिप. त्याला मराठीमध्ये छात्रसेवा असं म्हणतात किंवा आंतरवासिता उपक्रम असं म्हणतात, इंटर्नशिप. आता याच्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो, म्हणजे हे जे प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याचा कालावधी मी तुम्हाला सांगतो. याचा कालावधी एकूण 20 आठवडे आहे. 20 आठवड्यासाठी तुम्हाला शाळा दिली जाईल. आपल्याकडे एवढा कालावधी उपलब्ध असेलच असं मला सांगता येणार नाही, कारण आपण उर्वरित कालावधीचा जर विचार केला तर 20 ते 25 आठवडेच आपल्याला उपलब्ध होतात. कारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात जर आपण विचार केला तर 4 ते 5 महिने आपल्याला मिळतात, डिसेंबरचा महिना धरून.
आणि मेचा पहिला आठवडा जरी धरला तरी 4 ते 5 महिने मिळतात. 5 महिने जरी म्हणलं तरी 20 आठवडे मिळतात. 20 आठवडे इंटर्नशिपसाठी द्यायचे म्हटलं तर तुम्हाला अध्यापन कधी करायचं, तुमचे प्रॅक्टिकल्स कधी पूर्ण करून घ्यायचे, तुमचं प्रॅक्टिस लेसन कधी घ्यायचे, अदर प्रॅक्टिकल्स जे आहेत त्याची पूर्तता कशी करायची. पण असं जरी असलं तरी थोडंसं आपण टाइम मॅनेजमेंट करून हे प्रॅक्टिकल आपण पूर्ण करून घेणार आहोत. ते इंटर्नशिप विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये 20 आठवड्यांचे दिलेले आहेत. थोडासा कालावधी कमी करून त्याच्यामध्ये सगळे जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपण सामूहिकपणा किंवा वैयक्तिक पातळीवरती कोणत्या पद्धतीने पूर्ण करता येतील याचं योग्य रीतीने कार्यशाळा घेऊन मी उद्बोधन करतो. मी स्वतः त्याचं उद्बोधन करतो. हे उद्बोधन करण्यासाठी प्रत्यक्ष वर्गाध्यापन जर केलं तर किमान 8 तास लागतात. तुम्ही इंटर्नशिपमध्ये त्याची उद्दिष्टे काय, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचे उपक्रम कोणते असतात, त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे आयोजन कसं करायचं, ते कोणत्या पद्धतीने करायचं, का करायचं, कधी करायचं, याचं पूर्ण नियोजन केलं जातं. आणि ते पूर्ण नियोजन कसं करायचं, प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची, जवळजवळ 7 ते 8 तास तुम्हाला याच्या अनुषंगाने उद्बोधन करावं लागतं. ते उद्बोधन केल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष इंटर्नशिपसाठी शाळेमध्ये जाणार आहात आणि या इंटर्नशिपमध्ये किमान 40 ते 50 ऍक्टिव्हिटी आहेत. किमान 40 ते 50 म्हणजे कमान 60 ते 70 ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटीज आहेत. अगदी विद्यार्थ्यांची उपस्थिती घेण्यापासून ते विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यापर्यंत अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटींचा याच्यामध्ये समावेश केला आहे. नेमक्या कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप कसं असतं, त्याची उद्दिष्टे काय असतात, त्याचं नियोजन कसं करायचं, त्याची अंमलबजावणी कशी करायचं, याची सगळी माहिती तुम्हाला कार्यशाळेमध्ये दिली जाते. सगळी माहिती दिल्यानंतर तुम्हाला अहवाल लेखनासाठी म्हणजे प्रत्येक दिवसाच्या त्या दिवसातल्या प्रत्येक कामकाजाची नोंद करण्यासाठी एक जर्नल तुम्हाला दिलं जातं. आणि त्या जर्नलमध्ये तुम्हाला सगळ्या अचूक नोंदी कराव्या लागतात इंटर्नशिपमधल्या. म्हणजे अगदी तुम्ही शाळेमध्ये एखादी गाण्याची स्पर्धा घेतलेली असेल, ती गाण्याची स्पर्धा घेण्याची उद्दिष्ट कोणती, किती मुलं कोणत्या वर्गावरती घेतली, कोणत्या तुकड्यावरती घेतली, कधी घेतली, त्याचा वेळ काय होता, किती मुलांनी नावं नोंदवली होती, किती मुलांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक कोणता आला, कोणत्या प्रकारची गाणी त्या उपक्रमामध्ये गायली गेली, याच्या सगळ्या नोंदी तुम्हाला त्याच्यामध्ये कराव्या लागतात. त्याच्यात शिक्षकाच्या मुलाखती आहेत, मुख्याध्यापकाच्या मुलाखती आहेत, पर्यवेक्षकाच्या मुलाखती आहेत, शिक्षकांचं ऑब्झर्वेशन आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे, विद्यार्थी गैरहजर का राहतात त्याची कारणं तुम्हाला शोधायची आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये तुम्हाला आयोजित करायचे आहेत. शाळेमध्ये जो दर्शनी फलक असतो त्या दर्शनी फलकावरती सुविचार लिहायचे असतात. सकाळची तुम्हाला प्रार्थना घ्यायची असते, मूल्यमापनाचा तास घ्यायचा असतो, एखादी कथा किंवा एखादी गोष्ट तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसमोर सांगायची असते. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या शारीरिक बौद्धिक स्पर्धा म्हणजे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रमांचं तुम्हाला आयोजन करावं लागतं. शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समिती असतात त्या समित्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या ज्या मीटिंग्स असतात त्या मीटिंग्समध्ये तुम्हाला प्रत्यक्ष सहभागी व्हावं लागतं. म्हणजे अशा अनेक बाबी आहेत, अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टींची तुम्हाला अगोदर पूर्वकल्पना दिली जाईल आणि त्याची एकदा तुम्हाला माहिती दिल्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला त्या इम्प्लिमेंट करायच्या आहे आणि त्यासाठी 20 आठवड्याचा कालावधी दिला आहे. पण आपण हा कालावधी उपलब्ध दिवसांचा विचार करून कमी करणार आहोत आणि अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या प्रत्येक बाब, प्रत्येक गोष्ट आपण या इंटर्नशिपमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एक भाग झाला. आणि हा जो 20 आठवड्याचा इंटर्नशिपचा कालावधी आहे तर त्यासाठी 250 गुण आहेत. इंटर्नशिपला वेटेज किती दिलेले 250 गुण. म्हणजे आतापर्यंतच्या गुणांचा 600 गुणांचा विचार केला तर इंटर्नशिपसाठी 250, 600 अधिक 250 म्हणजे 850 गुण झाले. 850 गुण. आता याच्यामधलाच दुसरा भाग आहे प्रॅक्टिस टीचिंग. आता तुम्हाला प्रॅक्टिस टीचिंग मध्ये एकूण तुमच्या ज्या 2 अध्यापन पद्धती आहेत
त्या प्रत्येक अध्यापन पद्धतीचे 6 लेसन तुम्हाला घ्यायचे आहेत. या अध्यापन पद्धतीत 6 लेसन आणि दुसऱ्या अध्यापन पद्धतीचे 6 लेसन, एकूण 12 लेसन घ्यायचे आहे. आता हे लेसन तुम्ही कोणत्या वर्गावर घेणार, कोणत्या विषयाचा, कोणत्या घटकाचा, कधी घेणार, याचं वेळापत्रक लावलं जातं. त्यानुसार तुम्हाला त्या शाळेवर जाऊन वर्ग अध्यापन करावं लागतं. आपल्या महाविद्यालयाचे शिक्षक पाठीमागे बसून तुमच्या अध्ययन अध्यापनाचं ऑब्झर्वेशन करतात आणि तुम्हाला मार्क्स देतात. प्रत्येक लेसनसाठी 125 पैकीचे मार्क असतात. प्रत्येक लेसनसाठी 125 पैकीचे मार्क असतात. हे 12 लेसन आहेत. 12 लेसनचा विचार जर केला तर जवळजवळ 1500 पैकी तुम्हाला गुण दिले जातात आणि 1500 पैकी मिळणारे जे गुण आहेत ते गुण 150 मध्ये रूपांतरित केले जातात. 1500 गुणांचं 150 गुणांमध्ये कन्व्हर्शन केलं जातं. म्हणजे 850 अधिक 150 बरोबर 1000 गुण. म्हणजे एकंदरीत 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाचा आपण विचार केला तर अनिवार्य विषय आणि ऑप्शन विषय हे 500 गुणांचे आहेत. इन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीमध्ये 2 प्रकारचे प्रॅक्टिकल आहेत. एक रिसर्च प्रोजेक्ट आणि पोर्टफोलिओ. प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी 50 गुण आहेत, म्हणजे ते 100 गुण झाले. 500 आणि 100 600 गुण झाले. त्याचबरोबर तुम्हाला EPC 2 मध्ये एकंदरीत तुम्हाला जे छात्रसेवा किंवा जो उपक्रम तुम्हाला आयोजित करायचा आहे याच्यामध्ये एकंदरीत 250 पैकी गुण तुम्हाला 250 पैकी गुणांचं तुमचं मूल्यमापन केलं जाईल आणि तुमचे जे प्रॅक्टिस लेसन आहेत ते प्रॅक्टिस लेसन एकूण 1500 पैकी असतील आणि तुम्हाला 150 पैकीचे गुण तुम्हाला दिले जातील किंवा ते गुण विद्यापीठाला कळले जातील. पुन्हा पहा, पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशनचे 4 पेपर आहेत, ते 400 गुणांचे. ऑप्शन पेपर एक आहे तो 100 गुणांचा. 400 एक 500 गुण झाले. EPC 6 साठी 50 गुण आहेत. EPC 7 साठी 50 गुण आहेत. 500 अधिक 50 अधिक 50 600 गुण झाले. इंटर्नशिप साठी 250 गुण आहेत. 850 गुण झाले आणि प्रॅक्टिस टीचिंग साठी 150 गुण आहेत. अशा प्रकारे जवळजवळ म्हणजे निश्चितपणे 1000 गुणांची परीक्षा किंवा 1000 गुणांचं अंतर्गत आणि बहिस्थ मूल्यमापन करून विद्यापीठाकडे ते गुण कळवले जातात. सर्व विद्यार्थिनींनी अभ्यासक्रम पूर्ततेच्या दृष्टिकोनातून अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थिनीच्या बाबतीत अशा काही समस्या निर्माण होतात की काही विद्यार्थिनी फिजिकली अनफिट आहेत, काही विद्यार्थिनी कौटुंबिक कारण सांगतात, काही विद्यार्थिनी कुठेतरी जॉब करतात किंवा काही विद्यार्थिनी याच्यापैकी काहीच करत नाही तरी दुर्लक्ष करतात. पण सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की ऑनलाईन परीक्षा देऊन तुम्हाला जे गुण प्राप्त होतात त्याच्यापेक्षा जास्त गुण ऑफलाईन परीक्षेमध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. याचं महत्वाचं कारण असं की तुम्ही प्रत्येक विषयाच्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये दिलेले जे घटक आहेत ते घटक मनापासून अभ्यासता, मनापासून त्याचं अध्ययन करता, मनापासून ते आकलन करण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही जे आकलन केलेलं असेल किंवा तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेलं असेल ते प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये उतरवण्याचा, तुमच्या स्वहस्ते उतरवण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे तुमच्या प्रयत्नाला निश्चित ऑफलाईन परीक्षेमध्ये यश येतं असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून अशी अपेक्षा आपण करूया की प्रत्येक विद्यार्थिनी सेकंड इयरच्या बाबतीत अलर्ट राहील, दुर्लक्ष करणार नाही. प्रत्येक विषय असेल, प्रत्येक प्रॅक्टिकल असेल, प्रात्यक्षिक कार्य असेल, स्वाध्याय असतील, इंटर्नशिप असेल, प्रॅक्टिस टीचिंग असेल, याच्या बाबतीत ती
जास्तीत जास्त सतर्क राहील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. जाता जाता आणखी एक महत्वाची सूचना की ज्या विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षाचे प्रवेशाचे फॉर्म भरलेले नाही त्या विद्यार्थिनींना 22 का 23 तारखेपर्यंत मला वाटतं काहीतरी मी मुदतवाढ दिलेली आहे. कारण काही पालकांनी असं सांगितलं की नॅशनलाइज बँकेचे स्ट्राईक असल्यामुळं आम्हाला पैसे किंवा पैशाची तसद करता येत नाही. विद्यार्थी मैत्रिणींनो, मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की 26 डिसेंबरपर्यंत तुमच्या सर्व रजिस्ट्रेशन केलेल्या नोंदी मला विद्यापीठाला कळवायच्या आहेत. ऑनलाईन असल्यामुळं 26 डिसेंबर नंतर जर ती लिंक बंद झाली तर द्वितीय वर्षाचे तुमचं रजिस्ट्रेशन मला विद्यापीठाला कळवता येणार नाही. मग अशा विद्यार्थिनींचं जे शैक्षणिक नुकसान होईल त्याला महाविद्यालय जबाबदार राहणार नाही. प्रथम वर्षाची फी तुम्ही पूर्ण करावी. जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेची आणि विद्यापीठाची प्रथम वर्षाची फी जमा केलेली आहे. पण प्रवेश फी असेल किंवा ट्युशन फी असेल किंवा कॉलेजची अदर फी असेल ती सर्व विद्यार्थिनींनी जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रथम वर्षाची फी किती आहे याचा फॉर्ममध्ये मी प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे. द्वितीय वर्षाची फी किती असेल याचाही मी फॉर्ममध्ये एक कोष्टक तयार करून प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाची सूचना की तुमच्याकडे जे पुस्तक असतील ग्रंथालय ते ग्रंथालयातली पुस्तकं प्रवेशाच्या वेळी ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस ती जमा करणं तुमच्यावरती बंधनकारक असेल. त्याशिवाय तुमचा प्रवेशाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा द्वितीय वर्षासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला द्वितीय वर्षाच्या अभ्यासासाठी अध्ययनासाठी किंवा सतत तुम्ही सतर्क राहावं यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचं जे उद्बोधन मला करायचं आहे त्याचा मी समारोप करतो. धन्यवाद.